मसावत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी सिंगम स्टाईल कारवाई केल्याने बेकायदेशीर गुटखा तस्करांमध्ये खळबळ। मानवी शरीराला अपायकारक असलेला बोलो जुबा केसरी पाकिटावर लिहिलेला विमल पान मसाला पकडत केली धडाकेबाज कारवाई। शहादा खेतिया रस्त्यावरील सुलतानपूर फाटाजवळ 1 लाखांचा विमल गुटखा केला जप्त। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा खेतिया रस्त्यावर आज दुपारी 10 वाजेच्या सुमारास मसावत पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत एपी रिक्षातून वाहतूक होणारा महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधित विमल पान मसाला गुटखा जप्त केलाय। याविषयी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सिंगम स्टाईलने कारवाई करण्यासाठी परिचित असलेले पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी सुलतानपूर फाट्यावरती आपल्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने सापळा रचत एपी रिक्षा क्रमांक MH18BH 1484 या वाहनाला थांबवले असता त्यामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधित विमल पान मसाला गुटखा मिळून आला आहे। सदर विमल पान मसाला गुटख्याची किंमत 1,0896 रुपये असून एपी रिक्षाची किंमत 3 लाख रुपये असा एकूण 4,0896 रुपयाचा मुद्देमाल मसावत पोलिसांनी जप्त केलाय। याबाबत पोलीस शिपाई राकेश पावरा यांच्या फिर्यादीवरून आरोपी फैजान मोहम्मद शिराज अन्सारी याच्या विरुद्ध कलम 72/2024, कलम 328, 188, 272, 273 भारतीय दंड विधान कलमांसह अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2006 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या आदेशान्वये सिंगम पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बहादूर बिलाला, पोलीस नाईक दादाभाई साबळे, पोलीस शिपाई राकेश पावरा, पोलीस शिपाई सचिन तावडे यांच्या पथकाने केली आहे। पुढील तपास मसावत पोलीस करत आहेत। दरम्यान मसावत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या सिंगम स्टाईल कारवाईने मोठ्या प्रमाणात मानवी शरीराला अपायकारक असलेला विमल पान मसाला पकडल्याने सर्व स्तरावर कौतुक केले आहे। तस्करांना जेरबंद करण्याची मागणी होत आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज आहिरे, नंदुरबार जिल्हा, नंदुरबार।